मुलगा शुभमचं लग्नाच्या 6 महिन्यातच निधन झालं। आई कमलादेवी आणि सून सुनीता दोघींवर दुःखाचा मोठा डोंगरच कोसळला। पण या दुःखातून कमलादेवींनी स्वतःला लवकरच सावरलं, कारण सून म्हणून घरी आलेल्या परक्या पोरीच्या भविष्यासमोर त्यांना आपलं दुःख मोठं करायचं नव्हतं। त्यांनी दुःखात न अडकता सून सुनीता हिला स्वतःच्या मुलीसारखं मानलं। स्वतः शिक्षिका असलेल्या कमलादेवींनी सुनीताला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं। सासूच्या पाठिंब्यानं सुनीतानं MA आणि BEdचं शिक्षण पूर्ण केलं। कमलादेवींच्या मार्गदर्शनामुळे सुनीताने सरकारी शाळेत इतिहासाची शिक्षिका म्हणून नोकरी मिळवली आणि ती आत्मविश्वासानं उभी राहिली। पण सुनीताची आई, गुरु, सर्व काही बनलेल्या कमलादेवी इथेच थांबल्या नाहीत। याहूनही पुढे जात त्यांनी एका आईच्या भूमिकेतून सुनीतासाठी योग्य स्थळ शोधलं। त्यांनी भोपाळमधील मुकेश नावाच्या एका CAG ऑडिटर सोबत तिचा पुनर्विवाह मोठ्या थाटामाटात लावून दिला आणि स्वतः कन्यादानही केलं। कमलादेवींनी केवळ सुनेला सक्षमच केलं नाही, तर हुंडा न घेता लग्न लावून आणि नंतरच्या कठीण प्रसंगात तिला मायेनं सांभाळलं। मूळच्या राजस्थानच्या सीकर इथल्या असलेल्या कमलादेवी आणि सुनीता या दोघींचंही त्यामुळे खूप कौतुक होत आहे। सासू सुनेच्या नात्यातलं आजवरचं भांडण हे समीकरण मोडीत काढत मायेची एक नवी व्याख्याच कमलादेवींनी जगासमोर मांडली आहे। या सासू सुनांची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्स्पिरेशनल गोष्टींसाठी लगाव पतीला नक्की फॉलो करा।